नमस्कार, मी पूनम कोळी घोडके। आपला प्रवास सुरू आहे भाग्यलक्ष्मी नवदुर्गा ग्रेट भेटची। रोज एका नवदुर्गेला आपण भेटत आहोत। आजही एक नवदुर्गा आपल्या सोबत आहे। त्याआधी आजची महत्त्वाची गोष्ट, स्वतःचा एखादा छंद जोपासा। स्त्रियांना खास करून सांगेन की स्वतःचा एखादा तरी छंद जोपासा। जे काही मानसिक असंतुलन आहे, त्याला बरीच कारणं आहेत। त्यासाठी त्यातून बाहेर निघण्याचा खूप छान असा मार्ग आहे की स्वतःचा छंद जोपासा। प्रत्येकीला मानसिक त्रास होतच असतो, प्रत्येकीला काहीतरी टेन्शन असतं। विदाऊट टेन्शन माणसाचं आयुष्यच नाहीये असं मी स्वतः म्हणेन। सो काहीतरी अडचणी असतातच, प्रत्येकीला सामोरे हे जावंच लागतं ह्या गोष्टींना। कधीही अशा काही अडचणी आल्या तरी माझा नंबर मी शेअर करेन। तुमचं नाव सिक्रेट ठेवलं जाईल, पण एखादा कॉल करून स्वतःच्या मनातली जी काही घुसमट आहे, जे काही डिप्रेशनचं कारण उद्या खूप मोठं होऊ शकतं, अशा काही गोष्टी शेअर केल्याने थोडंफार तरी कमी होऊ शकतं। प्रत्येक स्त्रीला ह्या गोष्टींना सामोरे जावंच लागतं। असं नाहीये की तुम्हालाच होत असेल असं प्रत्येकीला वाटत असेल, प्रत्येकीला ह्या गोष्टीला सामोरे जावंच लागतं। हे नवदुर्गाचा प्रवास जेव्हा सुरू व्हायचा होता तेव्हा मलाही वाटलं होतं, बास यार खूप कंटाळा आलाय, कुठेतरी हिमालयात निघून जावं, हे विचार मलाही येतात। पण नवदुर्गेची सुरुवात झाली, सो तो विचार थोडासा पोस्टपोन सध्या केलेला आहे। तुम्ही कुणी येणार असाल तर ह्या नवदुर्गेचा प्रवास झाल्यावर आपण ह्याविषयी नक्की विचार करू। सो हे नॉर्मल आहे। प्रत्येकीला ह्या मानसिक जो आजार म्हणतात त्याच्यातून सामोरे जावंच लागतं। त्याचा एक छानपैकी मार्ग आहे एखादा छंद जोपासा। मला म्युझिकची खूप आवड आहे। म्युझिक म्हणण्यापेक्षा गाणे ऐकण्याचं खूप सुरुवातीपासून आवड आहे। प्रत्येक काम करताना, प्रत्येक ठिकाणी माझं नेहमी गाणे सुरू असतात। लॉची माझी डिग्री आहे, पूर्ण 2-3 वर्षाचा अभ्यास। म्युझिक सिस्टीम मम्मीने मला खास गिफ्ट दिलं होतं। सो त्या म्युझिक ऐकतच तो अभ्यास मी केला होता। सो असं काहीतरी एखादा छंद नक्की जोपासा, नक्की ह्याविषयी विचार करा। सो आजची आपली नवदुर्गा आहे, जिला आपण जाणून घेणार आहोत, तिच्याशी छानपैकी गप्पा मारणार आहोत। आणि त्यांना त्यांची एक ओळख आहे की एक ठाम व्यक्ती म्हणून त्यांची एक ओळख आहे। कोणतीही गोष्ट त्या खूप स्ट्रॉंगली प्रेझेंट करतात आणि त्यामुळेच त्यांची एक वेगळी इमेज तयार आहे, त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे त्यांच्या त्या ठाम प्रेझेंटेशन मुळे। भाग्यलक्ष्मीच्या सुरुवातीपासून आम्हाला त्या जोडलेल्या आहेत आणि आजपर्यंत त्या आमच्या सोबत खूप छान प्रकारे आहेत। आमची साथ आजही खूप छान प्रकारे देत आहेत। त्या ऍडवायझरी टीम मेंबर आहेत भाग्यलक्ष्मीच्या। सो ॲज अ टीम हेड म्हणून मला, ग्रुपची हेड म्हणून मला जेव्हाही एखाद्या ॲडवाइसची किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये मी असेल तेव्हा ही ॲडवायझरी टीम माझी मदत करते एखादा निर्णय घेण्यासाठी। सो त्यातील एक मेंबर म्हणून त्या आहेत आणि नेहमीच योग्य आणि अचूक आजपर्यंतचा त्यांचा जो काही सल्ला आहे तो मला मिळालेला आहे। सो आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत मिसेस स्मिता देसाई मॅम। हॅलो मॅम। बऱ्याच बिझी शेड्यूल असतं त्यांचं, बरंच धावपळ असतं, त्यातूनही आज आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्यांना ह्या गप्पांसाठी, या इंटरव्ह्यूसाठी, आणि त्या आमंत्रण स्वीकारून त्या आज इथं आपल्या सोबत आहेत। मिसेस स्मिता देसाई मॅम, ज्या कोटक लाईफ इन्शुरन्स मध्ये सिनियर एजन्सी असोसिएट म्हणून आहे, गेली 5 वर्ष त्या यामध्ये कार्यरत आहे। सो हॅलो मॅम, सो तुमची थोडीशी ओळख सगळ्यांना करून द्या। नमस्कार, मी स्मिता देसाई। सर्वप्रथम मी पूनम मॅडमचे आभार मानते की भाग्यलक्ष्मी ग्रुप मेंबरमध्ये त्यांनी आम्हाला टीम मेंबर म्हणून सहभागी होण्याचा एक छान मोकळी वाट करून दिली आणि त्या माध्यमातून आम्ही गेले 1 वर्ष, 1.25 वर्ष झालं जवळजवळ आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहोत
आणि भाग्यलक्ष्मी टीम मेंबर म्हणून तर ऑलवेज प्राऊड फील आहेच. माझी स्वतःची ओळख अशी की मी जानेवारी 2019 मध्ये कोटकशी असोसिएटेड झाले. गेली 5 वर्ष झालं मी कोटकमध्ये सिनियर एजन्सी असोसिएट या पोस्टवरती काम करते आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आम्ही व्यवसायाच्या संधी देणं, महिलांना संधी देणं यामध्ये प्रामुख्याने आम्ही काम करतो आणि खूप छान चालला आहे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त महिलांना एक प्राथमिक उत्पन्नाचा स्रोत किंवा सेकंड अर्निंग स्रोत म्हणून पण यामध्ये व्यवसायाच्या संधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न माझा चालू आहे. आणि जास्तीत जास्त महिला म्हणण्यापेक्षा एक मी 100 महिलांना ह्यामध्ये आणण्याचं ध्येय ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या घरी एखादं उत्पन्नाचं दुसरं साधन गेलं तर फायनान्शियली त्या सुद्धा स्टेबल होतील. बरोबर. तुमचा बिझनेस करता करता सुद्धा तुम्ही याला जॉईन होऊन एक सेकंड अर्निंग ऑप्शन म्हणून ह्याच्याकडे नक्की विचार करा. यांचा नंबर मी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करते. सो ह्या सर्वाची माहिती घेण्यासाठी तरी त्यांना अवश्य कॉल करा. सो आवाज क्लिअर आहे का? कोण आहे? सारिका मॅम, आवाज क्लिअर आहे का? थोडंसं मेसेज करा. ऑनलाईन ज्या आहेत त्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सो तुमची शैक्षणिक वाटचाल आजपर्यंत कशी, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल आम्हाला. मी मूळची सांगलीचीच, सासर आणि माहेर दोन्ही माझं सांगलीच आहे. माझं शालेय शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे दोन्ही सांगलीमध्येच झालेलं आहे. आणि लग्नानंतर मी डबल MBA केलं. पुण्याला जाऊन 2 वर्ष हॉटेल मॅनेजमेंटची MBA मधली डिग्री घेतली आणि ते करत असतानाच HR मधून मी एक्सटर्नल डिग्री पण घेतली. आणि तुमच्याबद्दल मी ऐकलेलं आहे की तुम्ही एक स्कॉलर विद्यार्थी आणि खूप हुशार विद्यार्थ्यांमध्ये यांचं नाव येत होतं. खूप अभ्यासू असं एक विद्यार्थी होत्या त्या. सो तुमची करिअर वाटचालीची कशी सुरुवात झाली आणि कुठून सुरुवात झाली? MBA झाल्यानंतर 10 ते 12 वर्ष मी घरी होते. माझी मुलं लहान होती त्यामुळं जॉब करायचा नाही असं मी ठरवलेलंच होतं. पण एका मैत्रिणी थ्रू मला कोटकची ऑपॉर्च्युनिटी आली आणि तिथे गेल्यानंतर कोटकचं जे काही आमचं मॉडेल आहे त्या मॉडेल थ्रू मला वाटलं की हे खूप वेगळं आहे, युनिक आहे आणि इथे आपल्या बुद्धीला चालना मिळेल आणि करिअरला ग्रोथ आहे. ह्याचा विचार करून मी कोटकमध्ये जानेवारी 2019 मध्ये जॉईन झाले. ओके. 2019 मध्ये त्यांनी कोटक जॉईन केलेलं आहे. एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला त्यांची कन्सेप्ट आवडली आहे. सो त्यांनी हे करिअर म्हणून निवडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की स्मिता देसाई, आणि आज त्यांना स्मिता देसाई कोटक असं जे नावाने ओळखलं जातं. सो त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आयुष्यातली वयाची 35 येईपर्यंत मी घरी होते. आपण वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये किंवा इकडे पण ऐकतोय असं की आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो, पण तो टर्निंग पॉइंट येतो का असं मला म्हणजे ते काहीतरी सांगतात, असं काही असतं का आणि हे असं कधी येणार. मग मलाही वाटायचं की 35 आली तरी अजून आपल्या आयुष्यात काही टर्निंग पॉइंट आलेला नाही आणि इथून पुढे आपल्याला काही करिअरच्या संधी मिळतील किंवा आपण काही करू हे ध्यानीमनीही नसताना वयाच्या 35व्या वर्षी मी कोटकमध्ये गेले आणि कोटकमध्ये गेले. छान झालं, बिझनेस छान केला, पहिलं प्रमोशन झालं, छान पे आउट आलं. पैसे आल्यानंतर जे काही मोटिवेशन मिळालं, अकाउंटला पैसे आल्यानंतर जे काही मोटिवेशन असतं त्या म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कुठलेही मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून जे काही मोटिवेशन मिळत नाही ते मोटिवेशन आपल्याला अकाउंटला पैसे आल्यानंतर मिळतं. मग जे पैसे आल्यानंतर जे काही मोटिवेशन मिळाले त्यातनं मी एवढी पॉझिटिव्ह झाले की अरे आपण खरंच काहीतरी करू शकतो आणि खूप काही चांगलं करू शकतो, तेही सांगलीमध्ये राहून आपल्या फावल्या वेळामध्ये
वेळेचा सदुपयोग करून आपली फॅमिली आणि आपलं बिझनेस छान सांभाळून हा कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर परत मी सेकंड प्रमोशन पण घेतलं आणि आता जवळजवळ माझी एक 50+ लोकांची वैयक्तिक टीम आहे आणि अशा पद्धतीनं काम पण माझं खूप छान पद्धतीनं चालू आहे आणि जनसंपर्क माझा एवढा वाढत गेला. मी वेगवेगळे बिझनेस ग्रुप्स जॉईन केले, सोशल ग्रुप्स जॉईन केले. मग तिथं स्वतःची ओळख करून द्या म्हणलं की मी माझ्या बिझनेस पोस्ट शेअर करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून जनसंपर्क एवढा वाढत गेला गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, फ्रेंड्स ग्रुपमध्ये, बिझनेस ग्रुप्समध्ये की तेव्हापासून कोटक म्हणलं की स्मिता देसाई आणि स्मिता देसाई म्हणलं की कोटक असं नाव माझ्याशी जोडलं गेलं आणि कोटकचं नाव काढलं की अरे तुम्ही स्मिता देसाईला ओळखता का किंवा स्मिता देसाई म्हणलं कोणत्या कोटकच्या का असं जे काही म्हणतात ना ते खूप छान वाटते की बाबा स्वतःची काहीतरी आयडेंटिटी मला मिळाली. बरोबर आहे. खूप छान वाटतंय आज त्यांच्याशी बोलून. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. फॅमिली सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो प्रत्येक बिझनेस वुमेन्सला. सो तुमच्या फॅमिली सपोर्ट कसा होता, तुम्हाला कसा होता तुमच्या फॅमिलीचा? मी ज्या वेळेला कोटक जॉईन केलं त्यावेळेला माझा छोटा मुलगा 3 वर्षांचा होता आणि मुलगी माझी 5 वर्षांची होती. तशी दोघंही लहानच होती पण मी पार्ट टाइम आहे आणि आपण आपल्या फावल्या वेळात करू शकतो म्हणून मी ते जॉईन केलं आणि मुलग्याला दुपारी शाळेत सोडून मी 2 तास ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली. त्यावेळेला माझी मुलगी 5 वर्षांची होती. त्यावेळेला ती मला म्हणाली आई तू युवराजला शाळेत सोड आणि त्याला येताना घेऊन ये आणि 2 तास मी घरी एकटी बसते. असं तिनं त्या वयात जे काही म्हणजे मला सपोर्ट दिला तिच्या ह्या सपोर्टवरती मी 1 वर्षभर तिला घरी सोडून 2 तास रोज न चुकता कोटकमध्ये जाऊन माझं काम करत होते. त्यामुळे एवढ्या लहानपणी तिचा मिळालेला सपोर्ट हा खूप मोठा सपोर्ट होता. कारण मुलं लहान आहेत म्हणून मला करिअर करता येत नाही, मला बाहेर पडता येत नाही असं ज्या काही महिला म्हणतात तर त्यांना जर आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीला जर समजलं की अरे आपण काम करतोय तर त्यांच्याकडून ही सपोर्ट आपल्याला 100% मिळतो. बरोबर. खूप छान त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल. आता ती किती वर्षाची आहे? आता ती 10 वर्षांची. 10 वर्षाची आहे. ती 5 वर्षांची असताना तिच्यामध्ये इतका समजूतदारपणा म्हणाल किंवा सपोर्टिव्ह जे काही स्वभाव आलेला होता. कदाचित मम्मीची जी तडजोड आहे, तिची जी जीवाची घालमेल होतीये हे बघून सुद्धा तिला असं वाटत असेल की आपण सुद्धा मम्मीला सपोर्ट करावा आणि तिनं जे मोटिवेशनल त्यांना वाक्य बोललेलं आहे की तू जा मी राहते एकटी, हे खूप छान आहे. खूप लकी आहात ऍक्च्युली तुम्ही. तुमचे हे जे काही काम आहे कोटकमध्ये जे काम आहे त्या कामाचं स्वरूप काय काय आहे आणि कोणकोणते बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ह्यामध्ये महिला वर्गाला मिळू शकतात ह्याबद्दल काय सांगा? कोटक लाईफ इन्शुरन्स सांगली ब्रँचमध्ये मी सिनियर एजन्सी असोसिएट ह्या पोस्टवरती आहे. तर माझं मुख्य काम हेच आहे की फायनान्शियल ऍडवायझर हायर करणं जास्तीत जास्त आणि त्यांच्या मार्फत फायनान्शियल प्लॅनिंग करून घेणं त्यांचं, त्यांच्या फॅमिलीचं, त्यांच्या महिला वर्ग जर असेल तर त्यांचं सासर माहेर हे दोन्हीकडचे नातेवाईक असतात, त्यांचं जवळचं फ्रेंड सर्कल असतं. ह्यांच्या मार्फत फायनान्शियल प्लॅनिंग करून घेणं, त्यांना फायनान्शियल सेक्टरचं नॉलेज देणं आणि त्यांना प्रॉपर सपोर्ट करून त्यांना जर तुम्ही इन्कम जनरेट करून दिला तर महिला वर्ग यामध्ये खूप छान पद्धतीने काम करतो आणि यामध्ये रिक्रुटमेंट करून घ्यायला कुठलीही मर्यादा नाहीये. तुम्ही कितीही लोकांना जॉईन करून घेऊ शकता. इन्शुरन्स कंपनी ही IRD अंतर्गत काम करते त्यामुळं सगळं गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स अँड रूल्स अँड रेग्युलेशन नुसारच इथे काही सगळं होतं आणि अर्निंग ही खूप छान पद्धतीने आहे. त्यामुळं ऍडवायझर हायर करणं ह्या सेगमेंटमध्ये मी काम करते आणि मोस्टली आमच्या इकडे रिटायर्ड ऑफिसर्स, सेकंड इनिंग होम मेकर्स किंवा ज्या महिला आधी काहीतरी काम करत होत्या पण काळांतराने घर संसाराची जबाबदारी यामुळे त्या सध्या थांबलेल्या आहेत आणि त्यांना सेकंड इनिंग स्टार्ट करायचे आहे ह्याच्यासाठी पण आहे. जे ऑफिसर्स आहेत त्यांच्या मिसेसना आम्ही इकडे जॉईन करून घेतो आणि जे फायनान्शियल डिस्ट्रीब्युटर्स असतात म्हणजे बँकर्स असतात किंवा CAs, टॅक्स कन्सल्टंट्स यांना सुद्धा आम्ही आमच्याकडे हायर करून घेतो. बिझनेस प्रोफाईलमध्ये म्हणलात तर
बिल्डर्स, डॉक्टर्स हे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि यांना सुद्धा मी माझ्या टीममध्ये मी डॉक्टर्सना पण हायर केलेलं आहे. वाव, तुमची टीम 50+ आहे. हो. सो तुमच्या ते ऍडवाइस मध्ये काम करतात. हो. ह्यामध्ये ना तुमचा जो रोल आहे, तुमचा जो बिझनेस आहे, ह्यामध्ये प्रॉब्लेम्स आणि काय काय येतात, चॅलेंजिंग असं काय काय सिच्युएशन वगैरे? ह्यामध्ये फायनान्शियल सेक्टर असल्यामुळे ह्या आणि एकतर इन्शुरन्समध्ये असल्यामुळे इन्शुरन्स बद्दलचे जे गैरसमज आहेत समाजामध्ये ते खूप वेगळ्या पद्धतीने आहेत आणि इन्शुरन्स म्हणलं की खूप वेगळ्या पद्धतीने लोकांचं बघण्याचा नजरिया एक झालेला आहे. हा त्या माध्यमातून एक नाही इकडे म्हणजे महिला वर्ग म्हणा किंवा बाकीचे लोक, अरे इन्शुरन्स आहे का, मग लोकांकडे जावं लागतं, फिरावं लागतं, हे असं त्यांना वाटतं. पण कोटक ग्रुप आहे की खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो. आमचं एक मॉडेल ठरलेलं आहे. आम्ही ज्या लोकांना हायर करतो त्या लोकांना आम्ही एक प्रॉपर प्रोफेशनल ट्रेनिंग दिलेलं असतं. त्या माध्यमातून आपण कुणापर्यंत जायचं, कोणाकडे नाही जायचं, ह्याबद्दलच आम्ही त्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलेलं असतं. आणि आमचं ट्रेनिंग आणि लर्निंगवरती एवढा फोकस आहे की ती व्यक्तीला जोपर्यंत हे सेगमेंट काय आहे हे समजत नाही तोपर्यंत ती व्यक्ती या सेगमेंटमध्ये कामच करू शकत नाही. असा आमचा कोटक ग्रुपचा आणि वैयक्तिकरित्या माझाही अनुभव आहे की जोपर्यंत तुम्हाला त्या सेगमेंटबद्दलची माहिती होत नाहीये तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये कामच नाही करू शकणार. त्यामुळे आम्ही करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी शेअर करण्यासाठी आम्ही त्यांना ऑफिसमध्ये इन्व्हाइट करतो, बिझनेस प्रेझेंटेशन्स घेतो, सेमिनार्स घेतो. त्यामध्ये आम्ही आमच्या कंपनीचं प्रोफाईल, अर्निंग, ग्रोथ, तुम्हाला कोणत्या कोणत्या करिअर संधी आहेत ह्या सगळ्या एक्सप्लेन करतो आणि आम्ही त्यांना ऑफिसमध्ये इन्व्हाइट करून प्रेझेंटेशन दाखवतो. आणि जर आम्हालाही योग्य वाटलं आणि समोरच्या व्यक्तीलाही जर योग्य वाटलं तर मग आम्ही पुढे त्यांना अप्रोच करतो. साधारण एक 3 इंटरव्ह्यू होतात आमच्या इकडे. असं नाही की बाबा मी कोटकच्या ऑफिसमध्ये गेले आणि कोटकमध्ये मला घेतलं, असं कधीच होत नाहीये. कारण फायनान्शियल सेक्टर आहे, आम्हाला बऱ्याचशा बाजू फॅमिली बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड, त्यांचं सोशल सर्कल कसं आहे ह्या गोष्टी पण पडताळून पाहाव्या लागतात. आणि त्या दृष्टीने या माध्यमातून माझा रोल हा आहे आणि अशा पद्धतीने आम्ही काम करतो. बिझनेस वुमेन्स आहेत आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच, त्यांना काय सांगाल, त्यांच्याशी काय बोलणार? बिझनेस वुमेन्सना माझं हे एकच सांगणं आहे की तुम्ही आता जो काही बिझनेस करताय त्यामध्ये तुमचं एक सोशल नेटवर्क तयार झालेलंच असतं. जर तुम्ही कोटकच्या माध्यमातून आणखीन एक करिअर ऑपॉर्च्युनिटी दुसरी निवडली तर तुमचं तेच जे मार्केट आहे तेच मार्केटला तुम्ही इकडेही फायनान्शियल प्लॅनिंगच्या सोयी सुविधा देऊ शकता. फायनान्शियल सेक्टर म्हणलं की प्रत्येक जण पाय मागे घेतो. आपल्याला लहानपणापासून पैसे कमवा, शिकायचं कशासाठी, नोकरी कशासाठी करायचं, बिझनेस कशासाठी करायचा, तर फक्त पैसा कमवायचा. पण तो पैसा कमवायला आपल्याला सगळेजण शिकवतात. पण तो पैसा कुठे, कसा, किती गुंतवावा, त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं, सेव्हिंग किती असावं, इन्व्हेस्टमेंट्स कुठे असावीत याचं मार्गदर्शन आपल्याला कुणीही देत नाहीये. मग हे जे मार्गदर्शन आहे हे जर आपण प्रॉपर पद्धतीने घेतलं आणि त्या दृष्टीने आपण आपल्या समाजामध्ये आपल्या परिचितांचं, आपल्या नियर डिअर लोकांचं जर फायनान्शियल प्लॅनिंग करून घेतलं तर इथला जर अर्निंग सोर्स बघितला तर 0 इन्व्हेस्टमेंट्समध्ये तुम्हाला लाखोंचं पॅकेज देणारं हे आमचं कोटकचं मॉडेल आहे. यामध्ये तुम्ही येऊन लाखो म्हणजे आम्ही तर म्हणतो कमीत कमी 5 लाखांपासून 20-25 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न घेणाऱ्या सांगली आणि कोल्हापूरमध्ये आमच्या इथे महिला वर्ग आहेत. आणि सांगलीसारख्या सिटीमध्ये एवढं मोठं इन्कम जनरेट करणं म्हणजे काहीतरी विशेष नक्कीच असणार आहे या मॉडेलमध्ये. प्रत्येक बिझनेस प्रमाणे इथेही करावं लागणार आहे काम, आणि तर काहीही मिळणार नाही आहे. सो इथं जरी केलं तुम्ही तरी आउटपुट हा खूप छान मिळू शकतो. स्मिता चव्हाण पाटील आहेत, आय थिंक त्या तुमच्या टीममध्ये आहेत. सो त्या ऑनलाईन आहे. बऱ्याच आमचे टीम मेंबर सुद्धा ऑनलाईन आहेत. ह्यांच्याशी काही बोलायचं आहे का तुम्हाला? मला एक गोष्ट शेअर करायची वाटते. स्मिता चव्हाण मॅडम आपल्या भाग्यलक्ष्मीच्या टीम मेंबर्स आहेत. मी ऑफिसमध्ये एका मीटिंगसाठी बोलवलं होतं, त्यावेळेला त्यांना ते कोटकचं मॉडेल आवडलं
आणि त्या पोर्टलमध्ये जॉईन पण झाल्या आणि आता लवकरच त्यांचं पण प्रमोशन होत आहे. आणि बाय प्रोफेशन त्या इंजिनियर आहेत. पण मी सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कुठलंही असू द्या, पैसे प्रत्येक व्यक्ती कमवते तर तिला फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागणार आहे. तर प्रत्येक व्यक्तीला फायनान्शियल सेक्टरचं नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे. सेव्हिंग करा असं त्यांचं खूप मत आहे, खूप आग्रह आहे त्यांचा. थोडंफार सेव्हिंग करा, त्यातलं तर थोडं इन्कम जे आहे त्यातलं थोडीशी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा हे विचार करा, इन्व्हेस्ट सुद्धा करा, जे पुढे जाऊन इन फ्युचरचं प्लॅनिंग व्यवस्थित होईल. तेव्हा देव न करो कधीही वाईट प्रसंग येऊ आपल्यावर, पण तेव्हा लाचार आपण व्हायला नको. हा संदेश आहे त्यांचा. तेव्हा आपण जर फायनान्शियल स्ट्रॉंग असू तरच आपण व्यवस्थित राहू शकू, व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकू. नक्की विचार करा. खूप छान विचार ह्या बिझनेस थ्रू त्यांनी मांडत आहे. सो कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट मध्ये विचारू शकता तुम्हाला. पुढचा शेवटचा प्रश्नाकडे आपण वळत आहोत. धर्मसंकटाचा प्रश्न असतो ऍक्च्युली. मार्केटिंगसाठी तुम्ही कुणाला प्रेफरन्स द्याल, सोशल मीडिया की माउथ पब्लिसिटी? मार्केटिंगसाठी जर म्हणला तर आजकाल सोशल मीडियाचं खूप चलती आहे, त्यामुळे सोशल मीडिया थ्रू आम्ही आमच्या बिझनेसचं पण मार्केटिंग करतो. पण शेवटी आम्ही फायनान्शियल सेगमेंटमध्ये असल्यामुळं फेस टू फेस भेटून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन मगच पुढे आम्ही त्यांना आमच्याकडे जॉईन करून घेऊ शकतो. ऍडव्हर्टायझिंगसाठी सोशल मीडिया खूप छान आताचा सध्याचा फ्री प्लॅटफॉर्म म्हणता येईल. फ्री असे सगळे प्लॅटफॉर्म, खूप सारे प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल आहेत. अनोळखी व्यक्तींपर्यंत आपण आपला बिझनेस इझी प्रकारे पोहोचवू शकतो. सो त्या प्रेफर जास्त सोशल मीडियाला करत आहे. आजच्या गप्पा बऱ्यापैकी खूप छान झालेल्या आहेत. खूप मस्त वाटलं स्मिता मॅमशी बोलून. सो आजच्या गप्पा इथे थांबवत आहोत आपण. उद्या आणखीन एका नवदुर्गेला आपण भेटणार आहोत. उद्या 1 वाजता मिसेस वैशाली मोरे मॅम आहेत, ज्या प्रिन्सिपल अँड फाउंडर आहेत फ्युचर्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या. सो उद्या त्यांच्याशी आपण खूप छान अशा गप्पा मारणार आहोत. खूप छान पर्सनॅलिटी, खूप छान व्यक्तिमत्व त्या आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण छानपैकी गप्पा मारणार आहोत. सो नक्की उद्या जॉईन व्हा आणि थँक्यू सो मच.